आपल्या गावातील अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व स्वर्गीय एकनाथ गंगाधर पाटील दरंदले अर्थात अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची अतिशय सुंदर अशी ज्यांनी या ठिकाणी आताच कीर्तन सेवा समर्पित केली असे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण पारस महाराज मुठा. खरं तर महाराज आपलं कीर्तन ऐकल्यानंतर माणूस मंत्रमुग्ध होतो. एस.बी. साहेबांनी सुरुवातीला आपल्या कीर्तनाविषयी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. माझाही मी भाग्यवान आहे का 3-4 वेळेस आपलं वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन ऐकण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. तर मी वेळ कमी आहे हे सगळं भान ठेवून या ठिकाणी आमचे मित्र स्वर्गीय अण्णा खरं तर आपल्या गावातील अत्यंत गोड आणि एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. रस्त्याने चालले कोणी भेटला अतिशय नम्र भावनेने महाराज थांबवणार, 2 शब्द बोलणार आणि नंतर पुढे जाणार असं हे व्यक्तिमत्व होतं. परंतु हरकत नाही, आता हा निसर्गक्रम आहे. काल ते गेले, परवा ते गेले, काल कोणीतरी गेला, कदाचित आज कोणीतरी जाणार आणि उद्या कदाचित आपल्यापैकी कोणीतरी जाणार आहे. आणि म्हणून हे सगळं आपल्या हातात नसताना आपल्याला हे सगळं एक्सेप्ट करावंच लागणार आहे, कारण हा नियतीचा फेरा असतो. ठीक आहे, प्रत्येक कुटुंबातला प्रमुख सदस्य गेल्यानंतर त्या कुटुंबातल्या पत्नीला वेदना होतात, मुलाला होतात, मुलीला होतात, बंधूला होतात, इतर सर्व सदस्याला होतात आणि त्यातून आपल्याला बाहेर पडावंच लागतं. त्या अनुषंगाने मी परमेश्वराला या ठिकाणी प्रार्थना करेल, विनंती करेल का या दुःखातून बाहेर पडण्याची या ठिकाणी ताकद या परिवाराला देऊ. आणि स्वर्गीय अण्णांना या ठिकाणी मी आपल्या वतीनं, आपल्या गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.